शाळेची देखभाल, मुलांची उपस्थिती, गुणवत्ता आणि ॲक्टिव्हिटीजची पाहणी आता शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत ग्रामपंचायत व ग्राम महसूल अधिकारी करतील, अशा सूचना जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिल्या आहेत. अधिकारी शिक्षण विभागाला अहवाल सादर करतील असे आदेश काढले आहेत. शाळांमध्ये स्वच्छता, विद्यार्थी वेळेवर येतात का, शिक्षक आहेत का, गुणवत्ता वाढ अशा बाबी पूर्वी शिक्षण विभागाचे अधिकारी व विभाग प्रमुख पाहत होते. आता शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत अधिकारी व महसूल अधिकारीही सोयगाव तालुक्यातील शाळांची आठवड्यात एकदा पाहणी करतील. पाहणी झाल्यानंतर अहवाल तालुका शिक्षण विभागाला सादर करतील. या संदर्भात 5 मार्चला जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सोयगावात झालेल्या बैठकीत हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. 2025-26 या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होण्याच्या पहिल्या दिवशी एका शाळेमध्ये भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करावे. गट शिक्षणाधिकाऱ्यांनी नियोजन करून तहसीलदार व गट विकास अधिकाऱ्यांच्या सहकार्याने कार्यक्रमाची आखणी करावी, अशा सूचना आहेत. कार्यक्रमाबाबत पालक सचिवांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे. शिक्षणाबरोबरच खेळांच्या सुविधांचा दर्जा, शालेय पोषण आहार, शालेय व्यवस्थेचा दर्जा, स्वच्छता यासारख्या विषयांबाबत मार्गदर्शन करण्याचेही परिपत्रकात नमूद आहे. जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेण्याकडे कल कसा वाढेल याबाबत उपाययोजना सुचवण्याची गरज आहे. यावेळी भेट देणाऱ्या लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांनी शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत सदस्य, सरपंचांशी चर्चा करून संवाद साधावा, असे आदेशात म्हटले आहे. इंडिया न्यूज T24 करिता निलेश पाटील, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर.